हॅलो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महायुतीला जिंकणाऱ्या लाडक्या बहिणीला हप्ता कधी पडणार, आता 1500 ऐवजी किती हप्ता मिळणार। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। महाराष्ट्र राज्याच्या झालेल्या विधानसभा 2024 निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे। महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीने महायुती सरकारला प्रचंड बहुमताने मतदान करून या निवडणुकीत महायुतीला 200 पेक्षा जास्त जागावर निवडून आणलेले आहे। आता मुख्यमंत्री शिंदेला लाडकी बहीण योजना ही फक्त निवडणुकीसाठी असलेला डावपेच नसून या योजनेद्वारे राज्यातील महिलांना आर्थिक पाठबळ व सक्षमीकरण करण्यासाठी सुरू केली होती, हे सिद्ध करावे लागणार आहे। येत्या 5 वर्षात राज्यातील महिलांना या योजनेचा फायदा कसा मिळावा याबद्दल नवीन प्रयत्न करावे लागणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार व तुम्हाला वाढीव हप्ता मिळणार आहे की नाही, याबद्दल सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपल्यास मिळणार आहे। तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यापासून विरोधकांनी महायुती सरकारवर प्रचंड ताशेरे ओढले होते। त्यांनी ही योजना फक्त निवडणुकीसाठी सुरू केल्याची टीका केली होती। तसेच ही योजना जास्त काळ टिकणार नाही अशी पण टीका विरोधी पक्षांनी महायुती सरकारवर केली होती। पण या सर्व टीकेला दूर सारून महायुती सरकारने राज्यातील महिलांचा विश्वास जिंकला व कल त्यांना निवडणुकीत महिलांकडून मिळाला आहे। आता हा कल त्यांना लाडकी बहीण योजना 5 वर्ष राबवून पूर्ण करायचा आहे। महायुती सरकारला विधानसभेत मोठा जनादेश मिळाल्याने लाडकी बहीणमध्ये आनंदाचे वातावरण आहे। लाडकी बहीण योजना डिसेंबर हप्ता अपडेट। आता लाडक्या बहिणींना हप्ता कधी मिळणार याबद्दल उत्सुकता आहे। याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रचारादरम्यान केली होती। तर चला बघूया कधी मिळणार लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता। लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार, चला बघूया शिंदेची मोठी घोषणा। मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रचारादरम्यान घोषणा केली होती की निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांना लगेच त्यांच्या बँक खात्यामध्ये सरकारद्वारे टाकला जाणार आहे, असे प्रचारादरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी घोषणा केली होती। आता जो 1500 रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणी योजनेत मिळत आहे तो वाढवून 2100 रुपये प्रति महिना करण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली होती। लाडक्या बहिणी योजनेसोबत केल्या होत्या महिलांसाठी 10 मोठ्या योजनेच्या घोषणा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक प्रचारादरम्यान कोल्हापूर येथे लाडकी बहीण योजनेत आता प्रति महिना मानधन 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये वाढवण्याची घोषणा केली होती। तसेच महिलांसाठी आणखी खूप साऱ्या योजनेची घोषणा त्यांनी या प्रचारादरम्यान केली होती। अशा एकूण 10 योजनांचा लाभ राज्यातील महिलांना पुढील 5 वर्षात देण्याचा ध्यास महायुती सरकारचा आहे। महिला सुरक्षेला प्राथमिकता देत मुख्यमंत्री शिंदे यांनी घोषणा केली होती की येत्या वर्षात पोलीस दलात 25,000 नवीन महिलांची भरती करण्यात येणार आहे। महिला सक्षमीकरणासाठी हे सरकार सर्व पाऊल उचलणार आहे। तर मित्रांनो, आज आपण बघितले की लाडकी बहीण पुढला हप्ता कधी मिळणार। तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे पूजा द टीचर।